आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, उबाटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदेंचा गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये मेळावा। ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत। आजच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये कोणताही पक्षप्रवेश नाही, वरिष्ठ सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। उभाट्याकडून वर्धापन दिनाचा टीझर प्रदर्शित, स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आणि महाराष्ट्र धर्माच्या विचारांचा उल्लेख। आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तमाम जनतेचं लक्ष। उभाट्याचा गड दादर सायदमध्ये झळकले, फुटीरांना डिवचणारे बॅनर्सवरील मजकुरावरून रंगल्या चर्चा। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सोशल मीडियावर निषेध, शिंदेंसोबत गेल्यानं अनफॉलो करून काहींनी दर्शवला विरोध। गेल्या 2 दिवसात 15,000हून अधिक जणांनी केलं अनफॉलो। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या मुलीकडून उभाटाचा टीझर शेअर, संजय दिना पाटलांची मुलगी राजुल पाटीलनं शेअर केला टीझर, चर्चांना उधाण। खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशकात जंगी स्वागत, नाशिक रेल्वे स्थानकावर फुलांची उधळण करत वाजेंचं स्वागत। नाशकात उभाटाच्या कार्यकर्त्यांकडून वाजेंना सलामी। निकालापूर्वीच राजेंद्र राऊत समर्थकांचा विजय उत्सव, फटाक्यांची आतिषबाजी करत राजेंद्र राऊतांचं स्वागत। निकाल जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष केल्यानं भुवया उंचावल्या। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा लागणार क्लास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी घेणार बैठक। रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचं रिपोर्ट कार्ड। उबाटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, 2 साक्षीदारांची होणार पॉलिग्राफ चाचणी, विशेष न्यायालयानं सीबीआयला दिली परवानगी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आज वाढदिवस, मोदींनी ट्विट करत राहुल गांधींना दिला शुभेच्छा। मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर, विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, संपामुळे मुंबईकरांचे मात्र हाल। मुंबईकरांची आजची संध्याकाळ अंधारात, बेस्ट संयुक्त कृती कामगार समितीची संपाची हाक, बेस्ट इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही संपावर।